तिसरा श्रावणी सोमवार महिलांनो, आपण आपल्या घरामध्ये शिवलिंगावर अभिषेक, शिवलिंगावर जलार्पण आणि शिवलिंगाची पूजा, शिवमूठ, नैवेद्य ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आता बघा, पहिल्या प्रथम गणपती बाप्पाची सुपारी आपण तांदळावर ठेवायची आणि त्यांची पूजा करायची, त्यांना फूल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपण आपल्या शिवलिंगाला महादेवाच्या पूजेला सुरुवात करू शकतो. आता ज्या वेळेला आपण पहिल्या प्रथम तामणामध्ये महादेव घेतला ना, त्यावेळेला त्यांना जल अर्पण करायचं थोडस आणि नंतरच आपण एखादा जो महादेवाचा अभिषेकासाठी द्रव आपण वापरतो त्या द्रवाने अभिषेक करायचा. तर बघा, इथे आपण पंचामृत स्नान श्री महादेवांना घालत आहोत. कारण बघा, महादेव जो शिवलिंग आहे तो उष्णतेचं प्रतीक मानलं जातं आणि या उष्णतेचं प्रतीक असल्यामुळे श्री महादेवांना थंड पदार्थांनी अभिषेक घातला जातो. आता थंड पदार्थात म्हटलं तर थंड दूध, गरम दूध कधीही महादेवाला अर्पण करू नका. तापलेल्या दुधाने अभिषेक करू नका. थंड दूध, दही थंड, त्याच्यामध्ये आपली साखर थंड आणि तूप आणि त्यानंतर आपला जो मध असतो, ह्या सर्वांचं एकत्र मिश्रण केल्याच्या नंतर पंचामृत तयार होतं आणि या पंचामृताने जरी आपण स्नान घातलं तरी आपल्याला या पाचही द्रव्याचं स्नान घातल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. कारण हे पंचामृत स्नान म्हणजे महादेवाला अतिशय प्रिय. आणि ज्या वेळेला दुधाचा अभिषेक महादेवाला केला जातो, दुग्ध अभिषेक, पंचामृत अभिषेक, त्यापासून महादेव आपल्या सर्व इच्छा आकांक्षा तर पूर्ण करतच असतात, पण महादेवाला हा अभिषेक खूप आवडत असतो. आता महादेवाची पूजा करताना, अभिषेक करताना जर तुम्ही रुद्राभिषेक करत असाल, रुद्र पठण करत, तर अतिशय उत्तम. ते नाही जमलं तर महिमन स्तोत्र हा जर म्हणत अभिषेक करतात त्यापेक्षाही चांगलं. आता कुठलाच मंत्र आपल्याकडून म्हणजे कुठलं स्तोत्र आपल्याला म्हणता येत नाही, तर आपण ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मेव बंधनान मृत्युमोक्षीय मामृता, असा जो महामृत्युंजय मंत्र आहे आपल्या आरोग्यासाठी, तो मंत्र म्हणत या पंचामृत आणि जर स्नान श्री महादेवांना अभिषेक घातला तर खरंच महादेव ज्याप्रमाणे महादेवाला या शिवलिंगावर या अभिषेक घातल्याच्या नंतर जेवढं प्रसन्न वाटतं, त्याप्रमाणे आपले जे ग्रह दोष आहेत, म्हणजे आपले जे शारीरिक व्याधी आहेत, त्या पण कमी व्हायला लागतात. आता हे जे तीर्थ आपण नंतर जे खाली आपण ताटामध्ये तामणामध्ये जमा झालं, ते आपल्या घरातली सर्वांनी घ्यायचं आणि त्यामुळे आपल्या ज्या वेदना असतात, आपल्या ज्या काही व्याधी असतात शारीरिक, त्या सर्वांचं निरासन होत असतं. आणि त्यानंतर आता जेव्हा हे झाल्याच्या नंतर आपण महादेवाला शुद्ध पाण्यानं पण आंघोळ घातली आणि ज्या वेळेला महादेवाला त्यांच्या जागेवर आपण पूजेसाठी ठेवलं, त्यावेळेला पहिल्या प्रथम आपण विभूती लावून घ्यायची. आता विभूती ही महादेवाला आवडत असते आणि त्यानंतर महादेवाची पंचोपचार पूजा करून जी तिसऱ्या सोमवारची शिवमूठ आहे बघा, ती म्हणजे आपल्याला मुगाची शिवमूठ आपल्याला अर्पण करायची. आता ही मुगाची शिवमूठ अर्पण करताना मंत्र कोणता म्हणायचा आणि ती कशी अर्पण करायची बघा, ही अशी 3 पद्धतीत अर्पण करायची. ही पहिल्या प्रथम अंगठ्याद्वारे, त्याच्यानंतर आपण आपल्या म्हणजे सरळ हाताने थोडी टाकायची आणि नंतर आपल्या करंगळीच्या साईडनं मुठीनं सोडायची आणि म्हणायचं की हे महादेवा, मी जी ही शिवमूठ तुम्हाला अर्पण करत आहे ती तुम्ही माझी शिवमूठ अर्पण करून घ्या. मी जर आमच्या घरात कोणाची न आवडती असेल, माझे देर, नंदा, भाये, सासू सासरे, सर्व मुले, नवरा, तर ह्या सर्वांची मला आवडती करा, असं म्हणून ती शिवमूठ आपल्याला महादेवाला अर्पण करायची असते. भले तुमच्या घरामध्ये तुमचे संबंध तुमचे कसेही असो, पण ही शिवमूठ आपण महादेवाला असंच म्हणत अर्पण करायची. कारण आपल्याला महादेवाकडून प्रेम म्हणजे प्रेम वाढवायचं असतं आणि प्रेम वाढ आपल्या आयुष्यात वाढण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे ही शिवमूठ महादेवाला अर्पण करायची असते. आता शिवमूठ अर्पण झाल्याच्या नंतर महादेवाला आपल्याला बेल अर्पण करायचं. आता बेल अर्पण करताना बऱ्याच मंत्र, कोणी कुठला मंत्र किंवा 108 जे बेल अर्पण करताना श्री शंभू महादेवाचे जे नामावली आहे, जी नित्य शब्द आहे, ती म्हणत आपण बेल अर्पण करायचा. किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिवाय नमः, असा कुठलाही एक मंत्र म्हणत फक्त शांततेनं आपल्याला बेल अर्पण करायचा, नाही तर एखादा मंत्र म्हणत सांगण्याचा उद्देश म्हणजे आपल्याला बेल अर्पण करायचा. आता बेल तर आपण अर्पण करत आहोत, पण बेल अर्पण करताना आपल्या घरात जर आपल्याला कोणी मध्येच बोललं तर खरंच त्यांच्याशी तुम्ही बोलू नका. तेवढा वेळ तुम्ही टाळा. भले तुम्हाला कोणी रागावलं तरीही चालेल, कारण महादेवाच्या पूजेत जर आपण मध्ये बोललो तर ती पूजा वरुण देवता आणि इंद्र देवता आपली पूजा लगेच घेऊन जात असतात त्याचं फळ.
म्हणजे पूजा तर आपण करतो पण फळ त्यांच्या पदरात पडत असतं. म्हणून ही गोष्ट अवश्य इथे चूक आपल्याला टाळायची आहे. बेलव अर्पण करताना, बेलपत्र अर्पण करताना फक्त श्री महादेवाचं नामस्मरण करत मग ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमः किंवा जी 11 नामावली आहे श्री महादेवाची, तर ती नामावली म्हणत 108 बेलपत्र महादेवांचे अर्पण होईपर्यंत खरंच महिलांना चुकूनही तुम्ही कुणाशीही बोलू नका. आता हे बेल अर्पण करताना आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न सुद्धा निर्माण होत असतात. आपलं कधी मन लागतं, कधी मन लागत नाही. आता मन भलेही कुठेही भटको, पण तुम्ही जर तुमच्या मुखाद्वारे सतत महादेवाचं नामस्मरण जर चालू असेल तर काही हरकत नाही. कारण आणि त्यावेळेला तुमचा तुपाचा दिवा, तेलाचा दिवा जे तुम्हाला यथाशक्तीप्रमाणे असेल ते चालू ठेवायचा आणि नामस्मरण करत बेलव अर्पण करायचं. आणि हा जो तिसरा श्रावणी सोमवार आहे, खरंच त्याचं अधिक असं महत्व आहे. कारण तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्या शेतामध्ये बघा जे मुगाचं पीक आलेलं असतं, मूग आलेले असतात, त्या मुगाच्याच आता जेवढ्या ज्या शिवमुठी आहेत त्या मुठीला असं प्रत्येक वेगवेगळं महत्व आहे. आणि जी जी तिसऱ्या सोमवारची शिवमूठ आहे जी मुगाची, आणि ते हिरवे मुग आहेत बघा. श्रावण महिन्यामध्ये बहर आलेला असतो आणि मुग सुद्धा प्रत्येकाकडे शेतकऱ्याकडे आलेले असतात. कोणी सुद्धा ते ओले मूग सुद्धा शेंगा सोलून म्हणजे त्यातले मूग काढून त्या मुगाची सुद्धा शिवमूठ आपण अर्पण केली तरीही चालेल. कारण जे शेतात येतं त्यावेळेला ते महादेवाला अर्पण करायचं असतं. त्यामुळे आपल्या शेतीत भरभराट, जे पीक आता सध्या आहे शेतात त्यांच्यामध्ये भरभराट, असं सर्व काही होण्यासाठीच तर ह्या शिवमुठी आपण श्री महादेवांना अर्पण करत असतो. एक आपल्या शेतातलं श्री महादेवांच्या चरणी आपण अर्पण करत असतो, दान करत असतो. आता प्रत्येकाकडच शेतामध्ये मूग असतील असा भाग नाहीये, पण ज्या शेतकऱ्याकडे आहेत त्यांच्याकडे सुद्धा बरकत येऊ द्या, त्याच्यात वाढ होऊ द्या आणि आपल्याला जे आपल्या डाळी वगैरे आहेत ते सर्व स्वस्त होऊ द्या. म्हणजे आपल्या सर्वांचाच फायदा त्यातून होत असतो. हा त्यामागील हेतू असतो. आता त्यानंतर बघा, त्यानंतर आपण इथे श्री महादेवांची पूजा अशी करायची. आणि आता बघा पूजा करताना आता बेलपत्र अर्पण झाले, शिवमूठ अर्पण झाली, अभिषेक झाले, त्यानंतर महादेवाला जे आवडतील फुलं त्याप्रमाणे व्यवस्थित श्री महादेवांची पूजा करायची, फुलं अर्पण करायचे. आणि त्यानंतर श्री शंभूची एखादी आपल्याला आरती म्हणायची. पण आरतीमध्ये महादेवाच्या कापूर असणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेला जे तुम्ही खडीसाखर, ड्रायफ्रूट, फळ जे असेल ते त्यावेळेला काय करायचं, तुम्ही एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. आणि तुम्ही घरात नंतर ज्या वेळेला आपला सोमवार सोडायला जो नैवेद्य करणार आहोत तो नैवेद्य मग श्री शंभूंना शिवलिंगावर अर्पण करायचा. आता अशा प्रकारे श्री महादेवाची आपण पूजा केली. त्यानंतर शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती नमा भवानी शंकर शिव शंकर शंभो हा मंत्र म्हणायचा शेवटी आणि पूजेची माफी मागायची. अशी सोप्या तिसऱ्या सोमवारची आपण पूजा कशी करायची हे आपण बघितलेले आहे. ओम नमः शिवाय.